सोलापुरातील एका शिवसैनिकाने एका जुन्या गाडी खरेदी विक्री करणाऱ्या एजंटकडून 4 लाख रुपयाला गाडी घेतली होती। उर्वरित रकमेचे गाडीवर कर्ज करून देऊ असे आश्वासन या एजंटने दिले होते। एजंट कर्ज काढून देण्यासाठी टाळाटाळ करीत होता। त्यानंतर या शिवसैनिकांनी जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांची भेट घेऊन आपल्यावर झालेला अन्याय सांगितला। यावेळी मनीष काळजे यांनी या शिवसैनिकाला 1 लाख परत देऊन तुझी गाडी घेऊन जा असा सल्ला संबंधित एजंटला दिला। परंतु गुन्ह्यात असं म्हटलेलं आहे की मनीष काळजे यांनी गाडी घेतली हे संपूर्णपणे साफ खोटे आहे। वास्तविक पाहता मनीष काळजे यांच्याकडे स्वतःच्या 4 नवीन 4 व्हीलर आहेत। या गाडी घेण्याचा काही संबंध नाही, परंतु हेतू परस्पर त्यांची बदनामी करण्याचा कट रचला गेलाय। यामुळे या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्यावर दाखल केलेला गुन्हा राजकीय दबावातून दाखल झाला असून याची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे, चरणराज चौरे, लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। सोलापूर येथील विश्रामगृहावर 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले असताना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागताचे डिजिटल पोस्टर पोलीस व अतिक्रमण विभागाने काढले होते। यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याचा व मनीष काळजे यांची प्रचंड वादावादी झाली होती। या प्रकरणाचा बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली होती व हे प्रकरण मुख्यमंत्री महोदयापर्यंत गेले होते। आता त्याच अधिकारी यांनी हा गुन्हा जाणीवपूर्वक त्यांच्या पोलीस स्टेशनला दाखल केलाय। केवळ राग मनात धरून वेळेची संधी साधून चुकीचा गुन्हा दाखल केलाय असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। या प्रकरणाची संपूर्ण माहिती शिवसेनेचे सचिव संजय मशिलकर यांना माहित असून शिवसेना मनीष काळजे यांच्या पाठीशी ते ठामपणे उभे आहे। शिवसेना पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून खच्चीकरण करण्याचे काम इथून पुढे सहन केले जाणार नाही असा इशारा जिल्हा प्रमुख व पदाधिकारी यांनी दिलाय। लवकरच या विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे। यासोबतच सध्या सोशल मीडियावर सदरची पोस्ट व्हायरल होत आहे। याला खुद्द यातील आरोपी असणारे शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी शेअर केलाय। या खोट्या गुन्ह्यानंतरही पोलिसांकडून अजून गुन्हे दाखल करू अशा धमक्या पोलिसांकडून मिळत आहेत।